विविध मांगों को लेकर नागपुर नगर निगम मुख्यालय पर शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे समूह का मोर्चा। आज नागपुर नगर निगम मुख्यालय पर ठाकरे गुट के नितिन तिवारी, नागपुर जिला प्रमुख के नेतृत्व में कार्यकर्ताओं ने कचरा घोटाला के संदर्भ में मोर्चा निकाला। उन्होंने कहा कि नागपुर में कचरा संग्रहण और कचरा प्रसंस्करण में बड़े पैमाने पर घोटाला हो रहा है। हमारा आरोप है कि नागपुर नगर पालिका में बायो माइनिंग घोटाला हो रहा है। इस गोरख धंधे में शामिल नगर निगम कर्मचारियों के खिलाफ जल्द से जल्द कार्रवाई की जानी चाहिए। इस आंदोलन में शामिल कार्यकर्ताओं ने भ्रष्टाचार सहन नहीं करेंगे, कचरा घोटाला नहीं चलेगा ऐसी नारेबाजी की और घोषणाबाजी दी। आज नागपूर महानगरपालिकेवरती उद्धव शिवसेना बालासाहेब ठाकरे यांचा मोर्चा काढलेला आहे। बायो मायनिंग घोटाला, कोट्यावधींच्या प्रत्येक महिन्याला घडलेला बायो मायनिंग घोटाला आम्ही एव्हिडन्सेस घेऊन आम्ही पेनड्राईव्ह घेऊन आलेलो आहोत। पूर्ण सबूत सोबत पेनड्राईव्ह सोबत आलेलो आहोत। कारण की आदरणीय गडकरी साहेबांची संकल्पना आहे की कचऱ्यामधून प्रोसेसिंग करून, तुम्ही बघितलं असं आता मागच्या वेळी सुसबीडी कंपनी ह्याच कन्सेप्टवर आणली गेलेली आहे। जिग्मा प्रायव्हेट सोल्युशन एनरॉन लिमिटेड ही कंपनी ऑलरेडी कचरा प्रोसेसिंग करत आहे। रोजच्या 1500 क्यूबिक मीटर मॅट्रिक टनच्या त्यांच्याकडे टार्गेट आहे आणि हा टार्गेट त्यांना 4 प्लांट लावून करायचा आहे। 10 लाख 10.5 लाखाच्या आता 2024 फरवरीमध्ये त्यांना कंत्राट देण्यात आला। तो कंत्राट 84 करोड रुपयाचा आहे। मागच्या 2019 पासून 3 कंत्राट, पहिला एनएमसी, दुसरा स्मार्ट सिटीकडून, आता तिसरा अजून 2023 मध्ये त्याला रिपीट केला आहे। मी आज जे सांगायला आलो आहे ह्या नागपूर महानगरपालिकाला, कारण की 2019 मध्ये तुम्ही जो कंत्राट दिलेला होता कचरा प्रोसेसिंगसाठी, कचरेला सीएनडी, सॉइल, आयडीएफ आणि 33 नंबर कचरा अशी विल्हेवाट लावायची होती आणि कचरा डिकम्पोज करायचा होता, पर्यावरण वाचवायचा होता। परंतु ह्या नालायकांनी तो कचरा तिथंच आहे आणि बिल यांनी कोट्यावधींच्या मागच्या 3 वर्षात दिलेला आहे। अब्ज रुपयांचं बिल देण्यात आलेलं आहे। परंतु आज बी फुटेज आणलेलं आहे, कारण की त्या फुटेजमध्ये मी 4 दिवसाची, त्या दिवशी दिवंगत आत्मा मनमोहन सिंग गेले परमात्माला, त्या दिवशीपासून ह्या लोकांनी रात्री प्रॅक्टिसेस सुरू केली। हा डंपिंगवरून मूलतः नियमतः कचरा आणायला पाहिजे आणि त्याची प्रोसेसिंग, हे जे कचरा 2021 पासून प्रोसेस करण्यासाठी यांनी पैसे ऑलरेडी घेतलेले आहे, त्याच कचऱ्याले रात्री ते इन्व्हर्टमध्ये घेत आहेत। आणि म्हणजे ज्या कचऱ्याची कोट्यवधीचे बिल घेतलेले आहे तोच कचरा वजन करून घोटाला। रोजच्या 40 गाड्या, त्या 40 गाड्याच्या पर टन 13 टन प्रमाणे 1200 टन कचरा रोज, प्रत्येक टनला 780 रुपये प्रति टनच्या हिशोबाने, म्हणजे 2 करोड 63 लाख रुपयाची ही, आणि अशी तुम्ही वर्षाच्या लावा 40 करोडच्या वरची घोटाला आहे। म्हणजे आणि तोच कचरा ज्याच्या पहिले यांनी बिल 2 करोड रुपये महिन्याचा घेतलेला आहे, म्हणजे 80 करोड रुपये वर्षांचा घोटाला मागच्या 4 वर्षांपासून प्रत्येक वर्षी चालत आहे। अब्जोचा घोटाला। आणि हा पीएचई डिपार्टमेंट, हा जो इंजिनिअरिंग डिपार्टमेंट, तो पैसे खाऊन आहे। मी आयुक्त साहेबांना मागणी करण्यात आलो मागणी करत आहो आम्ही की तत्काळ मी एव्हिडन्सेस आणले आहे, मी गाडी नंबर आणलेले आहे, त्यांची चौकशी वटा। कोरोनामध्ये जेव्हा लोक मरत होते, हे लोक वजन वाढवत होते, त्यांचे प्रूफ आमच्याकडे आहे, त्यांचे बयान आम्ही, आणि ह्या लोकांनी कारवाई करायला हवी। पोलीस मामले हे SIT एन्क्वायरीची आहे, याच्यामध्ये अधिकारी पण आणि स्टँडिंग कमिटी, ह्या भारतीय जनता पार्टीची स्टँडिंग कमिटी त्यांना अप्रूव्हल देते। मागचा कचरा विल्हेवाट झालेला नाही आणि यांनी त्या कचऱ्याची विल्हेवाट करण्यासाठी स्टँडिंग कमिटीने अप्रूव्ह केला, कारण की 3 कंत्राट मागच्या स्टँडिंग कमिटीवरून मंजूर झालेले आहे। मग शासनाने अधिकार काढलेला आहे। 15 वर्षांपासून आदरणीय मुख्यमंत्री साहेब हे स्टँडिंग कमिटी काय करत होती? आदरणीय देवेंद्रजीचा शहर आहे, ही आदरणीय गडकरी साहेबांची संकल्पनाचा शहर आहे। हा नागपूरची विल्हेवाट लावू देणार नाही। हा तुमच्या आमच्या खिशातला पैसा आहे। हा सरकारी तिजोरीला विल्हेवाट करण्याचा जो काम आहे, त्याच्यासाठी आम्ही आता मागणी करण्यात आलो की ह्या अधिकारी जे पीएचई डिपार्टमेंट यांची FIR करावी आणि त्याच्यानंतर पर्यावरणाची NGTची एन्क्वायरी करावी आणि तत्काळ प्रभावे त्या जिग्माला निलंबित करावा आणि त्याच्याकडे रिकव्हरी टाकावी, अशी आमची मागणी आहे। इसके लिए रेशमा राठौड़ की रिपोर्ट।